नमस्कार मित्रांनो, भाऊ बहिणींनो, तुम्ही कशी काय आहात तिकडं? आज आपल्या घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक मी रामबाण औषध घर बांधे 9 घरं बांधे 9 घराची घरात काय उलटा पुलटा आणि 9 घराची काही माणसाला त्रास असतो, शनीचा असतो काही, पुन्हा डोळ्यानं नाही दिसणाऱ्या नकारात्मक ऊर्जा घरात येऊन काय उलटा पलटा करतात. ह्याच्यासाठी आपण एक सेट आणलेला आहे एक जणाला देण्यासाठी. त्या सेटमध्ये सामान काय काय आहे काय नाही कसं आहे ते बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्ध्यात बघितल्यावर काही कळणार नाही. तुम्हाला ही सेट फोडून दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटला एक मी महत्त्वाची आणि अगदी जीवनात प्रत्येकाच्या कामाला येणारी एक माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक रुपया करून तुम्हाला मी आता ह्याची माहिती सांगतो. ह्या पॉकेटची बघा, आधी पॉकेट बघून घ्या. आधी असं ऐकतं बाबा, ही खिळे येतं आणि म्हणजे असं बघितलं हे तुम्हाला काही कळणार नाही, म्हणून म्हणतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आधी तुम्हाला खिळ्याची माहिती सांगतो, तर तुम्हाला पॉकेट फोडून दाखवतो. एक मिनटं. हे आपण पॉकेट फोडायला लागला. ह्याचे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे आणि असं घर बांधे काय काय असतं हे बघा, ही बघून घ्या. हे असे खिळे आहेत. हे पंचधातूची खिळे आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये ह्या खिळेवर संस्कृत अशी लिहिलेलं आहे. ह्याच्यावर तुम्हाला अनेक दाखवतो खिळे. हे बघा, ह्याच्यामध्ये एक एक वनस्पत्या भरपूर महत्त्वाच्या वनस्पती आहेत. आता ही खिळेची तुम्हाला एक पहिल्यांदा माहिती सांगतो. एक एक माहिती सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. ह्याच्यामध्ये संस्कृतमधून उर्दूमधून अरबीमधून लिहिलेलं आहे. त्या अरबी भाषा जी असते हे असं लिहिलेलं आहे. ह्याच्यावर प्रत्येकावर असं अलग अलग भाषेतून लिहिलेलं आहे. आणि हे पंचधातूचे खिळे जवळजवळ काहीतरी पावकुलीच्या वजनाचे खिळे आहेत, जड आहेत. आणि हे खिळेचं तुम्हाला समजा घर बांधे, आता तुम्हाला सांगितलं की 9 घरं असतील, घरातली वाईट शक्ती असेल, नकारात्मक शक्ती असेल, काही कुणी केलेलं आलेलं गेलेलं काही बी असतात बारमानगडी, की माणसाला कुठला आजार राहत नाही, आजारी पडलं तर आजार लवकर राहत नाही. तुम्ही एवढे कोट्याधीशी घरं बांधता, लाखावर खर्च करता घराला, पण घराची तुम्हाला घर बांधणं कोणी सांगत नाही. तुम्ही घरप्रवेश करताना लाखावर रुपये खर्च करता घरासाठी, पण घरासाठी संरक्षण म्हणून तुम्ही ह्या खिळेचा जर वापर केला घराचे संरक्षण, तर कुठल्या कुठल्या गोष्टी होतं. 9 घरं विनाकारण काही उलटापलटा करत नाही त्याच्यामध्ये. पुन्हा काही बाहेरच्या शक्ती असतात, 72 शक्ती आहेत बाहेरच्या बी, करणे कवटाल बाराभानगडी, ही पण शक्त्या काही करत नाहीत. जर काही तुम्हाला केलेलं असलं तर निघून जातं 6 महिन्यात. तर 6 महिन्यात तुम्हाला हे असे अरबीमधून सगळं असे लिहिलेले आहे. तर ही खिळेची झाली घर बांधीचं हे खिळे वापरायचे. घर बांधीला तुम्ही जर खिळे वापरले तर तुमचं घर एकदम संरक्षित राहणार आहे, एकदम चांगल्या प्रकारे. तर ह्याला वापरायचे कसे तुम्हाला सांगतो. ही खिळे अगोदर आपण 6 महिने आणून घरामध्ये देवघरात ठेवा, अगर पूजेत ठेवा. नाहीतर एखाद्या घरातल्या माणसाला काही बाधा असते, काही बी बाधा असते बाबा, की त्याला काही बडबड करतं, चक्कर आल्यासारखं करतं, आजार राहत नाही त्याचा, खाल्लेलं पचत नाही, काही कारणामुळे काही पोटात काही कुणी खाऊ घातलेलं असतं, काही कुणी मशाण्याची राख खाऊ घालतात, कुणी विभूती खाऊ घालतात, कुणी काही अशी शंका बी असते, काही काही खाऊ बी घालतात, कुणी शंका म्हणून असतं. तर त्याच्या औषधाला ही ही एक ह्याच्यात वनस्पती आहेत, 20-22 वनस्पती आहेत. हे वनस्पती तुम्हाला माहीत सांगतो. ही वनस्पती आणि ही खिळे त्या माणसाच्या उशाला घ्यायची रोज संध्याकाळी. त्या तुम्ही बारकी एक पिशवी करा, उशीसारखी छोटी छोटी पिशवी उशी करून हे ते त्याच्यात पुडकं घालून तुम्ही त्याच्या उशाला द्या. निघतंय त्याच्या उशाला जरी दिलं तर 6 महिन्यामध्ये त्याचे काय जे असेल आजार हे सगळं बाहेर काढतं. सगळं बाहेर केलं, 6 महिने झालं की ही खिळे आधी हे खिळेचं काय करायचं, 6 महिने झाल्यानंतर रोग चांगला राहिला, सगळं घरातलं नकारात्मक ऊर्जा निघून गेल्यानंतर, जर तुम्ही भाड्यानं जर राहत असला दुसऱ्याच्या घरात,
तर ह्याला इथं बघा एक छिद्र दिलेलं आहे, इथं एक होल दिलेलं आहे. ह्याला एक पंचरंगी धागा बांधून तुम्ही घराच्या कोपऱ्यात बांधायचे. ते बांधायचे कोण दिवशी, तर शुक्रवारच्या दिवशी 6:15 ते 7 ह्या टायमामध्ये इथं पंचरंगी दोरा बांधून घराच्या पूर्वपासून चालू करायचं. पूर्व असं गोल, जसं आपण देवाला जे प्रदक्षिणा मारतो त्या दिशेनं ही खिळा बांधित चालायचं. बांधित खिळा बांधताना काय करायचं, लोहबान, गुगल आणि तूप, गुळ ह्याची धुरी द्यायची थोडी. जिथे जिथं तुम्हाला मोहरी की दुसऱ्या माणसाला धुरी देत चल म्हणायचं. एक एक खिळे असे बांधत चालायचे. शुक्रवारी फक्त बांधायचे. शुक्रवारी 6:15च्या नंतर आणि 7च्या मध्ये त्या दिवशी तुम्ही बांधायचे खिळे. समजा तुम्हाला बांधायचे नाही, स्वतःचं घर आहे, आपल्याला काही बांधायची वरी गरज नाही, तर मग काय करायचं, ही खिळे अगं इथं खेळ कार दिलेलं आहे. तुम्हाला या ड्रिलनं काय करायचं, कोपऱ्यामध्ये एक छिद्र अगर एक ड्रिलनं भोक पाडायचं आणि ही खिळा जमिनी बराबर फरशी बरोबर असं लेवल ठोकून घ्यायचा. चारी कोपऱ्याला 4 खिळे ठोकताना जिथं आपल्याला खिळं ठोकायचं आहे त्या दिशेला काय करायचं, लोहबान, गुगल, गुळ आणि तूप हे असं थोडं त्याची धुरी द्यायची. तिथं जिथे खिळा ठोकायची तर गवतर शिपडायचं आणि आपलं असे खिळे 4 कोपऱ्याला 4 हे खिळे ठोकून घ्यायचे. मग ह्याला काय झालं, ह्याला म्हणतात घर बांधे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घरबंधन म्हणायचं थोडक्यात. घरबंधन झालं, तुम्ही एकदम सुखाची घरात झोप येईल, सुखानं पैसा येईल, सगळं सुख समाधान येईल. कुणाची काही अडचणी असतात काही असतात, तर ह्या घरबंधना ह्या खिळ्यापासून ह्याचा एवढा वापर आहे. तर तुम्हाला बाकीच्या काही दुसऱ्या गोष्टी असतात कोणी काही, तर ही वापर जर तुम्ही घरातला केला तर तुम्ही कोट्यवधी लाखावधी जर घर बांधलं तर तुमचं त्याच्यात एकदम मौल्यवान काम हे खिळे करणार आहेत. हे असे म्हणून खिळे आहेत. आता ही खिळेचे एवढं आहे. आणि ही कुठे जरी गेला हो तुम्ही असं आहे तर ही पंचधातूची खिळे द्या म्हणायचं. खिळे भेटतात असे आणि चांगले काय की बघा का, अर्ध्या फुटाच्या आसपास खिळे एवढे खिळे आहेत आणि जड आहेत. हे असे खिळे आहेत. आता हे झालं खिळेचं. तुम्हाला आता ह्या वनस्पतीची काही माहिती, वनस्पतीचं पुडू आहे, ह्या वनस्पतीची माहिती तुम्हाला सांगतो काय काय आहे त्याच्यात. ह्या वनस्पतीच्या पुडक्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, एक ह्याच्यात लिक्विडमध्ये एक येतं, जे तुम्हाला पुढं फोडून दाखवतो. आता ही परत आपल्याला दुसऱ्या पिशवीमध्ये पॅक करावं लागेल. पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, हो का, ह्या पुड्यामध्ये पहिल्यांदा ही आहे पारा. हो का, तुम्हाला दिसतं ही ह्याच्यात पारा येतो एवढा असा. पारा काय आहे, ही पारा ही पातळ लिक्विडमध्ये. तर पाऱ्याचे तर ही पारा ही म्हणजे तुमच्या घर बांधण असेल, घर असेल, ही ह्या पाऱ्याला झोप नाही. तर रात दिवस काम करतो हे पारा तुमचा. रात आणि दिवस दोन्ही बी काम करतो. कारण काही वस्तू अशा आहेत की फक्त दिवसा काम करतात, रात्रीला करत नाहीत. त्याच्यामुळे ही पारा टाकलेला आहे त्याच्यात, ही रात आणि दिवस की आपलं काम होवं एकदम चांगल्या प्रकारे. पण पहिल्यांदा हे पाऱ्याची तुम्हाला ओळख करून दिली. पारा सगळं तुम्हाला दाखवून आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. बघा, ही एक कोकणातली वनस्पती, याला गेळफळ म्हणतात. गेळफळ बारीक बारीक आहेत सगळ्या वस्तू. हे प्रत्येक वनस्पतीच्या अशा काही काही मुळे आहेत, एक तुकड्यावर हे एक तुकडे मुळे, अशा भरपूर मुळे आहेत, बारीक बारीक सगळ्या बघा मुळे आहेत. अशा बघा प्रत्येकाच्या ती झाले, प्रत्येक वनस्पतीच्या पण त्याच्या काड्या आहेत. अशा प्रत्येक अलग अलग काड्या आहेत. त्याच्यामध्ये आपण एक काय केलं, तपकिरी एक कवडी पण येते. त्याच्यामध्ये एक असं एक वनस्पती आहे की हे असे काही एक शेंगाचं कवचल आहे हे बघा. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये पांढरीच्या काठीचा एक तुकडा येतो. पांढरीची काठी जी आहे ती सगळे वाईट शक्ती रोखण्यासाठी. तर पांढरीच्या काठीचा एवढा महत्त्व आहे. एवढा हे त्याच्यामध्येच येतो एक पुडगेमध्ये. हे बारका असा तुकडा टाकते तर ह्याला पांढरीची काठीचा काय देवी